मॉर्निंग स्टुडंट. तर बघा आपण सर्क्युलर मोशनवरचं आताचं जे लेक्चर जे आहेत तर सर्क्युलर मोशनवरच्या पुढच्या पॉईंटकडे आपण जातोय. तर सर्क्युलर मोशनमध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, व्हेरिएबल्स इन सर्क्युलर मोशन म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघितलं. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे आपण डिरेक्शन, युनिट, डायमेन्शन बघितले. नंतर अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, नंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्यामधलं रिलेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन यांच्यामधलं रिलेशन, नंतर लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्यामधलं रिलेशन, कन्सेप्ट ऑफ पिरियड, कन्सेप्ट ऑफ फ्रिक्वेन्सी, कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण बघितला. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा जो फेनॉमिना जो आहे म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण जी डिस्कस करतोय, दॅट इज अ मोशन ऑफ पार्टिकल अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. ही जी कॉन्सेप्ट आपण इथे डिस्कस करतोय ह्या कॉन्सेप्टचेच काही ॲप्लिकेशन आपल्याला आज बघायची. तर त्यातलं पुढचं ॲप्लिकेशन आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. नंतर पुढचा ॲप्लिकेशन जे आहे ते आपण घेतोय, दॅट इज अ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे आजचा जो पॉईंट जो आहे तो आपण बघणार आहे. इट इज द इम्पॉर्टंट पॉईंट्स इन युअर सिलेबस, दॅट इज अ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. तर मग आपण ज्यावेळेस 11th आणि 12th मध्ये त्यावेळेस फिजिक्स शिकतो त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ फोर्सेस आलेले आहेत. आपण 11th बघितली. पण रिअल फोर्सेस, रिअल फोर्सेसचे 4 टाइप्स. ओके, मेन फोर्सेस आपण फंडामेंटल फोर्सेस म्हणतो, त्याला आपण रिअल फोर्स असं म्हणतो. ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असेल, वीक फोर्स असेल, न्यूक्लिअर फोर्स असेल. याच्या व्यतिरिक्त भरपूर फोर्सेस आपण बघितले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे कुलम फोर्स बघितला, मॅग्नेटिक फोर्स बघितला, शॅडो फोर्स बघितला, फ्रिक्शन फोर्स बघितला आपण, ग्रॅव्हिटेशनल, म्हणजे असे नंबर ऑफ फोर्सेस आपण बघितल्यानंतर आपल्याला इथं एक नवीन फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स आपण सर्क्युलर मोशन मध्ये डिस्कस करतोय. मग हा फोर्स म्हणजे नेमकी काय, तो ग्रॅव्हिटेशन फोर्स सारखाच आहे की वेगळा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सारखा आहे की वेगळा आहे, सेंट्रिपिटल फोर्सचं मेन फंक्शन काय, तर ते सगळ्या कॉन्सेप्ट जे आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. आता सेंट्रिपिटल फोर्सच्या जाण्या अगोदर आपण बघूयात की फोर्स. आता फोर्सची आपण जनरल जर डेफिनेशन जर बघितली, फोर्स तर आपण साधारण म्हणतो की द फिजिकल क्वांटिटी विच अराइज और विच कॉज द पुश पुल इफेक्ट. अशी फिजिकल क्वांटिटी ज्याच्यामुळे आपल्याला पुश आणि पुल असे सारखे इफेक्ट मिळतात, तर आपण फोर्सची जनरल डेफिनेशन आपण म्हणतो. मग आपण जर इफेक्ट जर घेतली फोर्सची, इफेक्ट ऑफ फोर्स, इफेक्ट ऑफ फोर्स, इफेक्ट ऑफ फोर्स, कोणकोणते इफेक्ट फोर्समुळे मिळतात, तर एखादी बॉडी ॲक्सेलरेट होत असेल, ॲक्सेलरेशन, हे ॲक्सेलरेशन कोणामुळे मिळतं तर आपल्याला फोर्समुळे मिळतं. आणखी काय, रिटार्डेशन, ऑपोजिट वर्ड टू द ऑपोजिशन, रिटार्डेशन, रिटार्डेशन, बॉडी टर्न सुद्धा होते, सो टर्निंग इफेक्ट, तर आपण रोटेटिंग इफेक्ट असं म्हणलं तरी चालेल. मग अशा पद्धतीचे इफेक्ट आपल्याला फोर्समुळे मिळतात. मग कोणकोणते फोर्सेस आहेत, तर आपण जनरली जर घेतले, आपल्याला जे आपण 11 आणि 12 मध्ये मोस्ट ऑफ स्टडी केली, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दुसरा घेतला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, नंतर फ्रिक्शनल फोर्स, नंतर टेन्शन. असे नंबर ऑफ फोर्सेस आपण 11 आणि 12 मध्ये म्हणजे फिजिक्सचा ज्या स्टडी करतो त्याच्यामध्ये आपल्याला ही नंबर ऑफ फोर्सेस मिळतात. मग अशी नंबर ऑफ फोर्सेस असताना म्हणजे तुम्ही न्यूक्लिअर फोर्स घेऊ शकता, अशी नंबर ऑफ फोर्सेस आहे. मग अशी नंबर ऑफ फोर्सेस असताना आपण सेंट्रिपिटल फोर्स ही कॉन्सेप्ट सर्क्युलर मोशन मध्ये का बरं स्टडी करतोय. ग्रॅव्हिटेशन फोर्स पेक्षा सेंट्रिपिटल फोर्स वेगळा आहे का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स पेक्षा सेंट्रिपिटल फोर्स वेगळा आहे का, मग तो जर वेगळा असेल तर का बरं वेगळा आहे, आणि जर सेम असेल तर का बरं सेम आहे, तर तो फेनॉमिना आपण डिस्कस करतोय. तर ऍक्च्युली आता सेंट्रिपिटल फोर्सच्या कॉन्सेप्टकडे जाऊयात आणि नंतर हा जो फेनॉमिना आहे तो आपण समजून घेऊयात. तर बघा, आपल्याला जर सर्क्युलर बॉडी एखादी सर्क्युलर मोशन मध्ये जर मूव्ह करायची जर असेल तर त्यावेळेस आपल्याला हा सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी. असं का बरं ते समजून घ्या. मी परत एक सांगतो की एखादी बॉडी जर आपल्याला सर्क्युलर पाथ मध्ये जर रिव्हॉल्व करायची जर असेल तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स हा नेसेसरी. मग का बरं नेसेसरी तर समजून घ्या. समजा आपण एक पार्टिकल घेतलं किंवा एखादी बॉडी घेतली आणि ती लिनियर पाथ मध्ये मूव्ह होते, तिची व्हेलॉसिटी v,
आता जर आपल्याला बॉडी जर सर्क्युलर पाथ मध्ये जर रिव्हॉल्व करायची असेल तर ऑब्व्हियसली बॉडीला आपल्याला टर्न करावे लागणार आहेत. ओके, मग आता जर मला या बॉडीला जर टर्न करायचं जर असेल तर ऑब्व्हियसली वेळेस आपण काय करतो, ह्या बॉडीवरती एक परपेंडिक्युलर डिरेक्शन फोर्स अप्लाय करतो. परपेंडिक्युलर डिरेक्शन काय करतो, एक फोर्स अप्लाय करतो लिनियर व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर डिरेक्शन. आणि मग त्यावेळेस ही बॉडी काय होते तर रोटेट होते. पुन्हा या बॉडीवरती आपण परपेंडिक्युलर डिरेक्शनने जर फोर्स अप्लाय केला तर ही बॉडी परत रोटेट होईल. ओके, आणखी आपण जर या बॉडीवरती फोर्स अप्लाय जर केला तर ही बॉडी परत रोटेट होईल. परपेंडिक्युलर फोर्स परत आपण फोर्स अप्लाय केला तर ही बॉडी आणखी रोटेट होईल अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला कंटिन्युअसली काय मिळेल, रोटेटिंग इफेक्ट मिळेल. म्हणजे जर बॉडी जर आपल्याला सर्क्युलर पाथ मध्ये जर रिव्हॉल्व करायची जर असेल तर आपल्याला असा फोर्स जो लिनियर व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर असा फोर्स त्या बॉडीवरती ऍक्ट करावा लागतो. आणि तो फोर्स ऍक्ट केल्यामुळे बॉडी सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते. अँड दिस फोर्स कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. मग त्याला सेंट्रिपिटल का बरं म्हटलं जातं, कारण आपण जर या फोर्सची डिरेक्शन जर बघितली, आता हा कर्व जो सरफेस बघितला, हा इकडे सेंटर याची रेडियस, इथे डिरेक्शन बघा तुम्ही प्रत्येक पॉईंटला. ओके, म्हणजे आपण जर घेतलं ह्या डिरेक्शन आपण इकडे फोर्स अप्लाय केला, इकडे फोर्स अप्लाय केलेला आहे, इकडे फोर्स अप्लाय केला, इकडून फोर्स अप्लाय केलेला, याची डिरेक्शन ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर असेल. कुठे असेल, टुवर्ड्स द सेंटर, ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून ह्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. तर बघा, डिरेक्शन टुवर्ड्स द सेंटर म्हणून याला म्हणलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. आणखी याला दुसरा मिनिंग आहे रेडियल फोर्स असंही म्हणलं जातं. दॅट इज अ डिरेक्शन अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर, म्हणून याला रेडियल फोर्स असंही म्हणलं जातं. दॅट इज अ सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स विच ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर. आणि आपण समजून घेतलं पाहिजे की बॉडीला जर सर्क्युलरली जर मूव्ह करायचं असेल, कोणती बॉडी असेल तिला जर आपल्याला सर्क्युलरली मूव्ह करायचं जर असेल तर त्यावेळेस आपण त्या बॉडीवरती सेंट्रिपिटल फोर्स ऍड केला तरच ती बॉडी सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होईल. अदरवाईज ती बॉडी सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होणार नाही. म्हणजेच काय, द सेंट्रिपिटल फोर्स इज अ नेसेसरी फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन. म्हणजे तुम्हाला जर बॉडी सर्क्युलर पाथमध्ये जर रिव्हॉल्व करायची जर असेल तर त्या बॉडीला सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व करण्यासाठी सर्क्युलर सेंट्रिपिटल फोर्स इज अ नेसेसरी फोर्स. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स बॉडी डज नॉट अटेंड द सर्क्युलर मोशन. म्हणजेच बॉडी जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर बॉडी सर्क्युलर मोशन अटेंड करू शकणार नाही. सो दिस इज द कॉन्सेप्ट. मग आता आपल्याला जर समजून घ्यायचं जर असेल तर आता बघा, आपण काही एक्झाम्पलद्वारे ही कॉन्सेप्ट समजून घेऊया. मग साधं सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. दॅट इज द आपली सोलार सिस्टीम मध्ये सन आहे, सन इज अ सेंटर, आणि आपली अर्थ जी आहे ती सनभोवती जस्ट वी इमॅजिन दॅट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते. कोणत्या फोर्समध्ये, कोणत्या फोर्समुळे, कोणत्या फोर्समुळे, तर ग्रॅव्हिटेशन फोर्स. ओके, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे काय होते, अर्थ सनभोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते. मग आता तुम्हाला मी आता सांगितलं काय, जर एखादा ऑब्जेक्ट, एखादी बॉडी, एखादा पार्टिकल जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सर्क्युलर मोशन अटेंड करत असेल तर तो सर्क्युलर मोशन अटेंड करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स आर नेसेसरी. मग आता इथं जर अर्थ सनभोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स, याचा अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ सेंट्रिपिटल फोर्स. कॉन्सेप्ट समजून घ्या. सेंट्रिपिटल फोर्स हा वेगळा फोर्स नाही, तो ग्रॅव्हिटेशन असू शकतो, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक असू शकतो, तो फ्रिक्शनल असू शकतो, तो टेन्शन म्हणजे टेन्शन फोर्स असू शकतो. म्हणजे मी पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय समजून सांगितलं, तर आपण सेंटरला सन घेतला आणि सनभोवती आपली अर्थ फिरते, कोणामुळे फिरते, तर ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे. परंतु आपण हिट समजून घेतलं काय, की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल तर याचा अर्थ असा की त्या ऑब्जेक्टवरती त्या ऑब्जेक्टच्या लिनियर व्हेलॉसिटीवरती एक परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय होते आणि तो परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट झाल्यामुळे ती बॉडी रोटेट होते, तो पार्टिकल रोटेट होतोय. म्हणजे सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी. म्हणजे इथं जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, जो अर्थला सनभोवती सर्क्युलर पाथ मध्ये रिव्हॉल्व होतो, म्हणजे इथला ग्रॅव्हिटेशन फोर्स हा काय असला पाहिजे, तर सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे. दॅट इज ग्रॅव्हिटेशन फोर्स प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. पुढचं एक्झाम्पल घेऊया. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे. त्याला आपण प्रोटॉन घेतला, प्रोटॉन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि मग इलेक्ट्रॉन घेतला, इलेक्ट्रॉन मध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. हा इलेक्ट्रॉन ह्या प्रोटॉन भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मध्ये काय होतो, ह्या प्रोटॉन भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो.
मग हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे जो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये पाथला नेतो, म्हणजे हा ऑब्विसली काय आहे तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. Okay, your electromagnetic force is also centripetal force. When electron is moving circular around the circular orbit or a circular path around that nucleus भोवती इलेक्ट्रॉन जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, देन दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज ए सेंट्रिपिटल फोर्स. आणखी आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं टेन्शनसाठी. जे आपण एक स्ट्रिंग घेऊया आणि ह्या स्ट्रिंगला मी एक स्टोन जॉईन केला, इथे स्टोन जॉईन केला आणि आता ही स्ट्रिंग जी आहे ती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होते आणि ही स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती रेडियस वेक्टर म्हणून डायरेक्ट होते. मग आता ज्यावेळेस मी स्ट्रिंगला एक एंडला स्टोन जॉईन केलाय आणि स्ट्रिंग मी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होते, त्यावेळेस ऑब्विसली स्ट्रिंग काय होणार आहे स्ट्रेच होणार आहे, तिच्यावरती टेन्शन क्रिएट होणार आहे आणि हे टेन्शन कोण प्रोव्हाइड करणार आहे तर सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे ज्या टेन्शनमुळे काय होऊ राहिलं इथं ही बॉडी किंवा स्टोन जो आहे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होऊ राहील. कोणामुळे रिव्हॉल्व होऊ राहिला टेन्शनमुळे. मग टेन्शन ऑब्विसली काय असतं पाहिजे सेंट्रिपिटल फोर्स, कारण का सेंट्रिपिटल फोर्स आर नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. समजून घ्या. तर तुमची जी फोर्सेस आहे रिअल फोर्सेस तीच काय आहे तर सेंट्रिपिटल फोर्सेस पण व्हेरियस फॉर्म. म्हणजे वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये आपण जर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असतो, पण कधी जर एखादी बॉडी सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल तरच तिला सेंट्रिपिटल फोर्स येईल, अदरवाईज नाही. म्हणजे जर सेंट्रिपिटल फोर्स जर फायडिंग जर झाला तर बॉडी सर्क्युलर मोशन अटेंड करू शकणार नाही. ओके, सो फर्स्टली वी राईट द डेफिनेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. मग या सेंट्रिपिटल फोर्सचे आपण डेफिनेशन राईट करूया. तर तुम्हाला समजलं असेल सेंट्रिपिटल फोर्स जिची डिरेक्शन सेंटरकडे असते. ओके, द डिरेक्शन ऑफ फोर्स टुवर्ड्स द सेंटर. आणि अशा फोर्समुळे बॉडी काय होते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होते. दिस फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स acts on a body. The force act on a body in a circular path and directed. The force act on a body in a circular path. बॉडी ज्यावेळेस सर्क्युलर पाथ मध्ये होईल, पाथ मध्ये मूव्ह होईल, त्यावेळेस तिच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स आणि तिची डिरेक्शन and directed towards the center of circle called as centripetal force. मग आता याच्यात आपण सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन कन्सेप्ट बघितली. म्हणजे आपण एखादी बॉडी जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये घेतली, ओके, जी ए पॉइंटची पोझिशन, बी पॉइंटची पोझिशन, सी पॉइंटची पोझिशन, डी पॉइंटची पोझिशन, आपण इकडे टँजंट दाखवली ती लिनियर व्हेलॉसिटी घेतली. ही बी पॉइंटची लिनियर व्हेलॉसिटी, ही सी पॉइंटची लिनियर व्हेलॉसिटी, ही डी पॉइंटची लिनियर व्हेलॉसिटी. ओके, ए बी सी डी. मग ह्या लिनियर व्हेलॉसिटी, इली लिनियर व्हेलॉसिटी याला परपेंडिक्युलर डिरेक्शन असणारा फोर्स आणि टुवर्ड्स द सेंटर. परपेंडिक्युलर डिरेक्शन असणारा फोर्स आणि टुवर्ड्स द सेंटर. परपेंडिक्युलर डिरेक्शन असणारा फोर्स टुवर्ड्स द सेंटर. परपेंडिक्युलर डिरेक्शन असणारा फोर्स टुवर्ड्स द सेंटर. बघा प्रत्येक वेळेस लिनियर व्हेलॉसिटीला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर फोर्स कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल फोर्स. त्यालाच काय म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. दिस इज अ FC और रेडियल फोर्स, कारण याची डिरेक्शन अपोजिट टू द रेडियस वेक्टर. म्हणजे रेडियस वेक्टर इकडे आणि सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर, पण याला रेडियल फोर्स असंही म्हटलं जातं. ओके, मग आता याचं जर आपल्याला इक्वेशन जर राईट करायचं असेल तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ, second law that is force, centripetal force is equal to mass into acceleration. येईल. मग सर्क्युलर मोशन मध्ये टुवर्ड्स द सेंटर कोणता acceleration असतं तर सेंट्रिपिटल acceleration. सो FC इक्वल टू m into AC. आता AC बद्दल आपण तर चर्चा केली ऑलरेडी. ओके, सो F is equal to m into AC. AC is equal to V square upon R. बरीचशी इक्वेशन बघितली. आपण ही इक्वेशन जर इथे सबस्टिट्यूट जर केलं तर आपल्याला हे मिळेल दॅट इज फोर्स इक्वल टू मायनस विथ मायनस साइन. ओके, सो मायनस m v square upon R.
negative side is indicate that the direction of force and radius vector are opposite to each other. Okay, the radius vector आणि force ची direction एकूणच्या कशी आहे opposite direction ला, म्हणून इथे काय येतं निगेटिव्ह साइन येतं. ओके, आपण आणखी पद्धतीने असं लिहायचं, that is v is equal to r omega, then this equation can be written as that is f is equal to minus m r omega square. r get cancelled, so f is equal to m r omega square. आणखी आपण omega is equal to in terms of frequency, so 2 pi n, so it आपल्याला मिळेल minus m r omega is 2 pi n its square, so force equal to minus 4 pi square m r n square. In terms of period, so already we know that it upon omega is equal to value टाकली linear frequency 2 pi n. ओके, नंतर पुढचे जर टर्म बघितली तर आणखी n is equal to 1 upon t आपल्याला माहिती आहे, that is a period. ओके, so force equal to मला मिळेल नवीन इक्वेशन, that is 4 pi m r upon t square. So these are the equation of centripetal force in a different format. Okay, so finally we can written as, finally आपण हे सगळं कॉम्बिनेशन करून एका सिंपल पाथ मध्ये ही इक्वेशन राइट करू शकतो, that is centripetal force Fc is equal to centripetal force equal to minus m r omega square minus m v square upon r is equal to minus 4 pi square m r n square, or 4 with negative sign. Okay, minus 4 pi m r upon t square. Okay, so these are the equation of centripetal force. So ही centripetal force आपल्याला इक्वेशन मिळाली. these are the important points. म्हणजे तुम्हाला सीईटी असेल किंवा तुमची नीटची एक्झाम असेल, ह्या दृष्टीने याच्यावरती बरेचसे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. मग कधी फ्रिक्शनल फोर्स इज प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स, टेन्शन इज प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला तिला कॉन्सेप्ट त्या प्रॉब्लेमनुसार समजून घेता आल्या पाहिजेत. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. मी परत एकदा सांगतो, द फोर्स विच ऍक्ट्स इन ए सर्क्युलर मोशन. ओके, द फोर्स विच ऍक्ट ऑन ए बॉडी इन ए सर्क्युलर मोशन. असा फोर्स जो बॉडीवरती ऍक्ट होतो ज्यावेळेस बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये असेल, and its direction towards the center of circle, and its direction always towards the center of circle असते. this force is called as a centripetal force. आणि अशा फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. ओके, म्हणजे आपण एक्झाम्पल सुद्धा इथे देऊ शकतो, that is a particles tied in a string and wheel in a circular path, then the tension act on a string. This tension is a centripetal force. When earth is revolving around the sun due to the gravitational force, earth is revolving in a circular orbit around the sun due to the gravitational force, then gravitation force provide the centripetal force, that is gravitation force is a centripetal force. आणखी आपण एक्झाम घेतला, इलेक्ट्रॉन is revolving in a circular orbit around the nucleus due to the electromagnetic force. This electromagnetic force provide the necessary centripetal force, because centripetal force is a necessary for the circular motion. So important points, that is centripetal force is a necessary force for circular motion. Without this force, circular motion of particle does not exist. Without this force, आपण जर हा फोर्स घेतलाच नाही तर पार्टिकल सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार नाही. म्हणजे सर्क्युलर मोशन साठी दिस फोर्स आर इम्पॉर्टन्स. मग आता आपल्याला पुढचा पॉइंट डिस्कस करायचा आहे, दॅट इज अ वर्क डन ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स. सो डेफिनेशन and equation of centripetal force is very important. ओके, तर आपण पुढे जाऊयात. मग आता वर्क डन ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स. आता आपण जर नोट पॉइंट इथे समजून जर घेतले, नोट पॉइंट फॉर द सेंट्रिपिटल फोर्स अगोदर नोट पॉइंट मध्ये काय काय पॉइंट आहे बघा.
सेंट्रिपिटल फोर्स, डिरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणजे मी, किंवा सेंट्रिपिटल फोर्स and linear velocity of body or object in circular motion centripetal force and linear velocity of object or body in a circular motion are perpendicular to each other. The circular motion मध्ये linear velocity and linear centripetal force are perpendicular to each other. आणखी सेकंड वर्ड्स असे म्हणू शकतो, in centripetal force in circular motion centripetal force and displacement, linear displacement are also perpendicular to each other. Okay, म्हणजे linear displacement yes and centripetal force are perpendicular to each others. मग ह्या कन्सेप्ट आपल्या कशासाठी इम्पॉर्टन्स आहे तर आपला पुढचा पॉइंट आहे दॅट इज अ वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स. वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स मुळे मिळणारं वर्क डन. मग आता सिंपल फेनोमेन आपण इथे समजून घेतला तर मी पुन्हा आपण एक सिंपल डायग्राम काढूयात. एक सर्कल ची रेडियस r, ओके, आणि पार्टिकल ह्या सर्कलच्या सर्कमफरन्सवरती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन हे रिव्हॉल्व होते असं आपण ॲझ्युम करूयात. आता पार्टिकल ज्यावेळेस ह्या सर्कलच्या सर्कमफरन्सवरती रिव्हॉल्व होणार आहे त्यावेळेस तो किती वर्क डन करतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथे आपण जर वर्क डन जर बघितलं तर वर्क डन म्हटलं वर्क डन तुम्हाला माहितीच आहे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. ओके, मग आता जनरली घेतलं वर्क डन फॉर द W इज इक्वल टू F डॉट S बार. आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा डॉट प्रोडक्ट हेच आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. दॅट इज फोर्स वर्क डन इज इक्वल टू इज अ स्केलर क्वांटिटी नॉट वेक्टर. सो F इज इक्वल टू Fs cos theta. इट इज मॅग्निट्यूड ऑफ वर्क डन. ओके, मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये Fs cos theta that is a theta is a cosine angle between force and displacement. तर हे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. मग आता आपण सर्क्युलर मोशन मध्ये जर बघितलं तर डायरेक्शन ऑफ linear displacement in this way, for very small time, and direction of centripetal force कोणत्या पॉइंटला बघा. ओके, समजा आपण इथे जर घेतलं ह्या पॉइंटला ए पॉइंट पासून मूव्ह होते. दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट and this is the direction of centripetal force. परत इथे अँगल 90 डिग्री, इथे अँगल 90 डिग्री. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला इथे राईट केलं की डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट अँड सेंट्रिपिटल फोर्स यांच्यामधला अँगल जो आहे तो किती आहे 90 डिग्री, परपेंडिक्युलर टू इच अदर्स. दॅट इज थीटा इज 90 डिग्री. हियर इज ऑल्सो दॅट इज थीटा इज 90 डिग्री. मग थीटा जर 90 डिग्री जर असेल तर आपला वर्क डन किती मिळेल. सो सिंपल, that is work done Fw is equal to Fs into cos 90, and cos 90 is 0, and therefore work done by centripetal force in circular motion is 0. म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स मुळे आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये कोणत्याही प्रकारचं वर्क डन मिळत नाही, कारण वर्क डन किती मिळतं तर 0 मिळतं. ड्यू टू द अँगल बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स, ओके, अँगल बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स and linear displacement कोणत्याही पॉइंटला घ्या किती मिळेल दोघांमधला अँगल ऑलवेज 90 डिग्री. कोणत्याही पॉइंट घ्या, ह्या पॉइंटला घेतलं ही तुमची लिनियर डिस्प्लेसमेंट, तर दिस इज द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. दोघांमधला ऑलवेज अँगल इज 90 डिग्री, and therefore work done due to the centripetal force in circular motion is always 0. म्हणून आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स मुळे मिळणारं वर्क डन हे 0 असतं.
ओके. सो दिस इज द फेनॉमिना रिलेटेड अबाउट द सेंट्रिपिटल फोर्स. तर हा सगळा फेनॉमिना जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्स बद्दल आपल्याला माहिती देतो. मी परत एकदा सेंट्रिपिटल फोर्स आणि त्या सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आणि त्याच्याबद्दलची आपण एक्झाम्पल बघितली आणि नंतर सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स मुळे मिळणारं वर्क डन बघितलं. तर ह्या पॉईंटची परत आपण एकदा रिव्हिजन घेऊयात. मी परत सांगतो. सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स विच ऍक्ट्स ऑन अ बॉडी इन सर्क्युलर मोशन and its direction towards the center of circle called as centripetal force. असा फोर्स जो फोर्स सर्कलच्या सेंटरकडे आणि सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या बॉडीवरती ऍक्ट होतो त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो, ज्याची डिरेक्शन ऑलवेज टुवर्ड द सेंटर असते. आणि इन सर्क्युलर मोशन द सेंट्रिपिटल फोर्स आर नेसेसरी. सर्क्युलर मोशन बॉडी एखादी सर्क्युलर मोशन मध्ये जर रिव्हॉल्व होत असेल किंवा एखाद्या बॉडीला सर्क्युलर मोशन अटेंड करायची जर असेल तर त्या बॉडीवरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट मग आपण कॉन्सेप्ट समजून घेतलीत की ज्यावेळेस अर्थ सनभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल त्यावेळेस सन आणि अर्थ मधला असणारा ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजेच काय असणार आहे, तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. नंतर आपण वर्क डन बघितलं. वर्क डन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन सेंट्रिपिटल फोर्स. तर हे वर्क डन आपल्याला मिळतं 0. कारण का तर सेंट्रिपिटल फोर्स आणि लिनियर डिस्प्लेसमेंट इन सर्क्युलर मोशन यांच्यामधला अँगल सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती कोणत्या पॉईंटला ऑलवेज 90 डिग्री असतो. म्हणून आपल्याला इन सर्क्युलर मोशन मध्ये वर्क डन जे आहेत ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज 0 मिळतं. काय मिळतं? ऑलवेज 0. सो दिस इज द फेनॉमिना. सेंट्रिपिटल फोर्समुळे मिळणारं आयसोलेशन ऑलवेज 0 असेल. आपल्याला पुढे आणखी एक आयसोलेशन मिळेल, त्याला आपण टँजेन्शियल आयसोलेशन असं म्हणणार आहे. ते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधलं पॉईंट आहे. आपण पुढच्या वेळेस डिस्कस करणार. तिला तुमचं वर्क डन 0 मिळणार नाही. पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जसं आपण सेंट्रिपिटल फोर्सची कॉन्सेप्ट डिस्कस करतो त्या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला समजून येतं की पार्टिकलवरती ऍक्ट होणारं वर्क डन ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, तर हे वर्क डन किती असतं तर 0 मिळतात. ओके. सो दिस इज द फेनॉमिना रिलेटेड अबाउट दॅट. आता याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स centrifugal force. सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय समजून घ्या. आता साधं सिंपल आपण एक्झाम्पल जर घेतलं तर ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होईल. कशामध्ये रिव्हॉल्व होईल? सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होईल. त्यावेळेस सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असणारा पार्टिकल मूव्ह होईल, त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो. सायमल्टेनियसली त्या ऑब्जेक्टवरती एक इमॅजिनरी फोर्स ऍक्ट होत असतो. त्या इमॅजिनरी फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो, सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो. आता कशा पद्धतीने बघा, आपण सिंपल परत एकदा एक्झाम्पल स्ट्रिंगच घेऊयात. स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंगच्या एका एंडला मी स्टोन जॉईन केला आणि ह्या स्टोनला मी टेन्शन क्रिएट केलं आणि या टेन्शनमुळे इथं हा स्टोन जो आहे तो सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतो. ओके. आता ज्यावेळेस मी इथून सेंट्रिपिटल टेन्शनमुळे सेंट्रिपिटल फोर्समुळे सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट प्रोव्हाइड्स करल आणि ह्या सेंट्रिपिटल फोर्समुळे हा स्टोन जो आहे तो सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होते आणि या स्ट्रिंगवरती त्यावेळेस टेन्शन येते. पण ज्यावेळेस मी इथून टेन्शन व्हॅनिश करणार आहे, टेन्शन मी व्हॅनिश केलं, रिमूव्ह केलं, त्यावेळेस हा ऑब्जेक्ट, समजा मी हा ऑब्जेक्ट इथं मूव्ह होत होता, सर्क्युलर इथपर्यंत आला आणि इथून मी काय केलं, हे टेन्शन व्हॅनिश केलं. टेन्शन ज्यावेळेस व्हॅनिश झालं त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स तुमचा व्हॅनिश झाला आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीने स्ट्रेट पाथ निघून गेला. कुठे गेला? तो सेंटरकडे नाही आला. पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट किंवा हा स्टोन जो आहे तो सेंटरच्या बाहेर गेला. मग ह्या सेंटरच्या आउटसाइडला घेऊन जाणारा फोर्स, त्या फोर्सला, त्या इमॅजिनरी फोर्सला आपण इथे सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो. ओके. साधी सिंपल आहे. सेंट्रिपिटलच्या अपोजिट फोर्स. ओके. द फोर्स acts on body. The force acts on a body in circular motion or in a circular path
द फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी इन सर्क्युलर पाथ अँड डिरेक्टेड. आता त्याची डिरेक्शन कुठे असणार आहे? अवे फ्रॉम द सेंटर. इथं असेल तर आउटसाइडला, इथं असेल तर आउटसाइडला. म्हणजे आपण मेरी गो राऊंडचं जर एक्झाम्पल जर घेतलं, मेरी गो राऊंड याच्यामध्ये तुम्ही बसलेले असाल त्यावेळेस बघा, तुम्ही ज्यावेळेस मेरी गो राऊंड फास्टमध्ये रिव्हॉल्व होत असते त्यावेळेस तुमच्या बॉडीवरती एक आउटवर्ड पुल फोर्स ऍक्ट होत असतो. ती फोर्स तुम्हाला बाहेर दिशेने घेऊन जात असतो. त्या फोर्सला आपण इथे सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. द फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी इन अ सर्क्युलर पाथ. बॉडी ज्यावेळेस सर्क्युलर पाथ अटेंड करते त्यावेळेस बॉडीवरती ऍक्ट होणारा फोर्स. कोणता फोर्स? इमॅजिनरी फोर्स. डिरेक्टेड आणि डिरेक्शन डिरेक्टेड अवे फ्रॉम center of circle called as centrifugal force. त्यालाच काय म्हणतो आपण? सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. डिरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे रेडियस वेक्टर जे आहे इकडे सेंट्रीपिटल फोर्स, आता ही रेडियस वेक्टर पण याच्या ऑपोजिट डिरेक्शन असणारा सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल. ओके. सो सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू सेम मास इंटू ऍक्सलरेशन. आता इथलं जे ऍक्सलरेशन असणार आहे हे ऑपोजिट ऍक्सलरेशन ऑफ सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन. सो magnitude of this force is mv square upon r with positive. Why it is positive sign? Because the direction in the direction of radius vector. Radius vector च्या direction ला outside ला center circle च्या outside ला याची direction असते. This force is called as a centripetal force. मग equation same as or it is with positive sign. Centripetal force मध्ये निगेटिव्ह होतं कारण त्याची direction कुठे होती? towards the center होती. Centripetal force ची direction away from the center of circle आहे म्हणून म्हणजेच radius vector च्या direction आहे म्हणून इथे काय येतं? Positive direction. Okay. So, positive sign. So this is the phenomena, that is centripetal force plus mv square upon r. मग त्याची various form मध्ये आपण इक्वेशन राईट करू शकतो. mv square r, that is m r omega square, that is m 4 pi square m r upon t square, or 4 pi square m r n square in terms of frequency. So in this way we can written as the equation of centripetal force with the positive sign. म्हणजे centripetal force आणि centrifugal force मध्ये समजून घ्यायचं. Centrifugal force is a imaginary force which always act away from the center of circle. सर्कलच्या सेंटर पासून तो आउटसाइड ला ऍक्ट होत असतो. ओके. आणि त्याची डिरेक्शन रेडियस वेक्टरच्या डिरेक्शनला असते. दिस फोर्स इज कॉल्ड एज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. दिस इज द कन्सेप्ट ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन कॉन्सेप्ट समजून घेतल्या, सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याच्यावरचे काही एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल मी तुम्हाला आज किंवा उद्या सेंड करतो. तुम्ही पाठीमागे आपण बरीचशी एक्झाम्पल टाकली, बऱ्याचशा मुलांनी सॉल्व्ह केली, काहींना डाऊट आली, काहींनी सॉल्व्ह नाही केली. तर वेळेवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. लॉकडाऊन म्हणून घरी आराम करू नका. असं ना, तुम्हाला तुमचा जो एक्झामचा टाइम आहे तो फारसा चेंज होणार नाही. मागे पुढे 1-1.5 महिना होईल एक्झाम. लॉकडाऊन झालं तर अजून 1-1.5 महिना राहू शकतो जास्तीत जास्त. त्यानंतर तर वातावरण परत आहे तसंच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी करा आणि तुम्हाला येणारे डाऊट्स, येणाऱ्या काही प्रॉब्लेम असतील ते मेसेज म्हणून टाकत चला, बिंदास टाकत चला. काही अडचण असेल तर बिंदास बोलत चला. पण प्रॉब्लेम आणि कॉन्सेप्ट आणि व्हिडिओ लेक्चर दररोजचे दररोज बघत चला. आपण आज इथं थांबतोय. थँक्यू.